काय सांगतो ऐका माझं, सगळेच जण ऐका. म्हणजे आपण जर तो पण विचार करा ना की शाळा आहे, आजूबाजूला शाळा चालली आहे, फक्त आपलं शूटच नाही चाललंय नाही का. रिहर्सल ऍक्शन. सगळे शांत आहात. आपला तिथं सगळ्यांकडे बघा, सगळे शांत आहेत एकदम, टेन्शन घेतलंय. बोला काय मग दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं लेस टेन्शन घेतलंय ना? अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. नाही नाही, हा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. बसत बसतच असं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. नाही नाही, वर बोल ना. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, हा असं मी म्हणणार नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. मराठी माझा विषय आहे. यात एक पठित गद्य म्हणजे काय? पाठीत गादी नाही नाही, थांबा. आता सगळ्यांनी असायचंय. विचारा. बघा, मराठी माझा विषय आहे. यात एक पठित गद्य म्हणजे काय? सर सर पाठीत गादी. फक्त एक लक्षात ठेवायचं, काळजीपूर्वक दिलेला उतारा आणि कविता नीट वाचायची आणि स्थूल वाचन आणि व्याकरणाला किती मार्क आहे? 22. लक्षात आलं का? किती आहे? 22. टेन्शन आहे थोडंफार, म्हणजे एवढं बी नाही, नॉर्मल बोलणं सुरू ठेवा. रोलिंग आहे, ऍक्शन. बसा बसा बसा. काय दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचं लेस टेन्शन घेतलेलं दिसतंय तुम्ही. टेन्शन अजिबात घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही, पण बोर्डाची परीक्षा म्हणल्यावर टेन्शन येणारच का नाही, आहे ना? बोल ते घे. ऐका, तुम्ही बोललात ना सर, सांगतो तुम्हाला काय करायचं. कट करा. कशावर नवी काय बी येऊ शकतं. हा, तुमचं वाक्य दिलं, त्याच्यानंतर तू विचार. पण सर पुस्तकातच येणार ना? मग एवढंच म्हणा. हा, मग एवढं म्हणा आणि तो त्याला काहीतरी बोलतोय, फक्त ते नोटीस करा. नॉर्मल ऍक्शन. बघा, पहिला धडा ते आता शिकवलेला शेवटचा धडा, कशात नवी काय बी येईल. काय पुस्तकातलं येणार ना? मग प्रश्न सोपाच असतो, पण तुम्ही त्या शब्दात अडकता. असं न करता दिलेला उतारा व्यवस्थित अगदी नीटपणानं वाचायचा. आजचा विषय आहे माझा मराठी. हा, तर यात एक पठित गद्य म्हणजे काय? सर पाठीत गादी. आता तुझ्या पाठीत हाणू काय बुद्धी? सायलेन्स. रिहर्सल ऍक्शन. इकडे लक्ष द्या. आज एक आपण अत्यंत महत्वाचा धडा बघणार आहोत, लोकसंख्या. मानवी भूगोलात लोकसंख्या हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. पुस्तकी अभ्यास न करता नुसता स्वतःची मतं सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितली. बस खूप छान. नुसता फक्त आधी घ्या. नुसता पुस्तकी अभ्यास न करता स्वतःची मतं सुद्धा खूप छान पद्धतीने सांगितली. छान. बस. सगळे टाळ्या वाजवतात. बोलत नाही.
वेळेस बसला या वर्गात, हा माहिती तुम्हाला. बोल. अहो सर हा. मागच्या वेळेस मी तुम्ही आला होता, आता म्हटलं सगळं सोपं आहे. बरं. पण कशाचं काय 80 पैकी 8च पडली. अहो सरांनी तोंडीची 20 पैकी 20 बी दिली, तरी बी नापास झाला. बरं. आता 8चे 18 कसे होतील बघ, म्हणजे नक्की पास होतील. नाही झाले ना तर मग काय मार्च ऑक्टोबर काय नाही झाले तर मग काय मार्च ऑक्टोबर, नाही झाले तर मग काय मार्च ऑक्टोबर. आता तुम्हाला माहितीच आहे 10वीची परीक्षा म्हणल्यावर सगळा अभ्यासक्रम असतो. हा अगदी पहिला धडा शिकवल्यापासून ते आत्ताचा शेवटच्या धड्यापर्यंत. हा ऐका, हे बघा पुस्तकातलंच येतं, फक्त थोडे शब्द मागं पुढं करून तुम्हाला संभ्रम निर्माण केलेला असतो. आता काय सांगतो ऐका माझं, सगळेच जण ऐका, म्हणजे आपल्या कॅमेरामन आणि यांच्या सगळ्यांचं ऐका. मी तिकडं वर्गात गेलो होतो मुख्याध्यापकांच्या तिकडं, ह्याच्या आजूबाजूला वर्ग आहेत. आपल्याला बाजूचे जरा बोलायला लागले तर आपल्याला डिस्टर्ब होतं का नाही, आपल्याला आवाज येतो, आपण त्यांना शांत करायला येतो. मग आपल्या कट नंतर आपण ऑलरेडी आपण ज्यावेळेस सीन करत असतो त्यावेळेस आपला आवाज असतो ऑलरेडी, तो आवाज त्यांना जातोच आहे, तरी ते सगळे चालू आहे. पण कट झाल्यानंतर जो आपण गोंगाट करतो ना, त्याच्यामुळे ते वर्ग डिस्टर्ब होतात. तिथे शिक्षक शिकवत आहे, त्यांनी काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं सांगा मला अशा ह्याच्यात. आपण जर तो पण विचार करा ना की शाळा आहे, आजूबाजूला शाळा चालली आहे, तो आपल्या शूटच नाही चाललंय नाही तो. त्याच्यामुळे कट नंतर एक शब्द बोलायचा, ब्र काढायचं नाही तोंडातून. कसा बसला तू पलीकडचा बाळा, एकदम मागचा बाळा. ओके चला रेडी. शिक्षक उभे, ऍक्शन. 10वीच्या परीक्षेचं लई टेन्शन घेतलेलं दिसतंय तुम्ही. बोर्डाच्या परीक्षेचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. ऐका, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही म्हणल्यावर जरा बरं वाटतंय. म्हणजे काहीतरी पॉझिटिव्ह आहे म्हणजे. हा आणि त्याच्यानंतर असं मी म्हणणार नाही खाली बसले परत अजून आहे म्हणून. चला रेडी रोल. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही असं मी म्हणणार नाही. आता 10वीची बोर्डाची परीक्षा म्हणल्यावर वाईट टेन्शन येणारच की. अरे सुविधा ठीक आहे, सुविधा काय बोलणार नाही. एका टाइम